होणार आहे ते सुनील मेंढेजी या ठिकाणी मंचावर उपस्थित आपले माजी पालकमंत्री डॉक्टर परिणय फुकेजी, आमदार विजय रांगडालेजी, मनोहर चंद्रिकापुरेजी, राजूभाऊ कारेमोरेजी, विनोद अग्रवालजी, आपल्या भंडाराचे लोकप्रिय आमदार नरेंद्र भोंडेकरजी या ठिकाणी मंचावर उपस्थित पंकज रांगडालेजी, जयदीप कवाडेजी, राजेंद्र जैनजी, राजकुमार बडोलेजी ज्यांचा जन्मदिवस आहे ते आदरणीय नाना पंचकुलेजी, त्याचप्रमाणे प्रेम रांगडालेजी, प्रकाश बाळबुधेजी या ठिकाणी उपराळेजी, खोमेशभाऊ रांगडालेजी, तारिक कुरेशीजी, हेमंत पटलेजी, बाळा काशीवारजी, हेमकृष्ण कापगतेजी, रचनाताई गाडे, रेखाताई भाजीपाले, मुकेशजी शिवहरे, आतिजी बागडे, आमचे संघटन मंत्री उपेंद्रजी कोठेकर, गोंदियाचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते गोपालदासजी अग्रवाल, माजी खासदार शिशुपाल पटलेजी, मंचावर उपस्थित सर्व आजी माजी आमदार पदाधिकारी ज्यांची नावं सुटली असतील त्यांनी माझ्या पीएला दोष द्यावा, कारण नावं पीएने लिहून दिली आहेत, त्यामुळे क्रमातही काही बदल झाला असेल तर ती त्याची चूक आहे. पण आज मला अतिशय आनंद आहे ज्यावेळेस या मंचाकडे मी पाहतो आणि प्रफुल्लभाई म्हणाले खरंय, वर्षानुवर्ष इथली लढाई ही प्रफुल्लभाईंसोबतच आपली होत होती आणि आता दोन शक्ती एकत्रित आल्यानंतर मला विश्वास आहे की यावेळी सुनील मेंढेजी, मला असं वाटतं माननीय गडकरी साहेबांच्या नंतर विदर्भात जर कोणी रेकॉर्ड करणार असेल तर तो सुनील मेंढे या ठिकाणी करणार आहे, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. कारण आता भाजप आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, रिपाई आहे, आमचे आठवले जे आहेत, कवाडे सर आहेत, आमचे जयदीपजी कवाडे यांनी अतिशय सुंदर या ठिकाणी भाषण केलेलं आहे. त्यामुळे सगळी आंबेडकरी जनता देखील सोबत आहे आणि एवढंच नाही तर 18 पगड जातींना सोबत घेऊन या ठिकाणी मोदीजींच्या नेतृत्वात आज आम्ही मैदानामध्ये उतरलो आहोत आणि मला या मनात माझ्या कुठलीही शंका नाही की 400 पार मध्ये भंडारा गोंदिया अग्रक्रमाने त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. प्रफुल्लभाई म्हणाले गोष्ट खरी आहे, कधी कधी आतल्या गोष्टी सांगायच्या नसतात तरी सांगतो. ज्यावेळी भंडारा गोंदिया या जागेची चर्चा आमच्या महायुतीमध्ये आली, अजितदादा म्हणाले आमचे प्रफुल्लभाई अनेक वेळा भंडारा गोंदियात राहिले आहेत, आम्हाला पूर्व विदर्भात जागा नाहीये, ही जागा आम्हाला द्या. त्यावेळी आमच्या वरिष्ठांनी सांगितलं की प्रफुल्लभाई लढायला तयार असतील तर प्रफुल्लभाईंची भूमिका या युतीमध्ये महत्वाची राहिली आहे, आम्ही जागा त्यांना द्यायला तयार आहोत. मी त्यावेळेस प्रफुल्लभाईंना विनंती केली, मतलब प्रफुल्लभाई आप वैसे भी 6 साल के लिए चुनकर आ गए और ऊपर आपका जो होना है वो आप राज्यसभा में रहो कि लोकसभा में रहो, वो तो होना ही होना है, तो क्यों हमारी सिटिंग सीट को आप अनसीट करना चाहते हो. एका मिनिटात प्रफुल्लभाईंनी सांगितलं नाही, भारतीय जनता पार्टी लढते आहे, त्यांनी लढावं, मी पूर्ण शक्तीने भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा राहील. हे देखील मनाचं जे मोठेपण त्यांनी दाखवलं. खरं म्हणजे आतल्या गोष्टी बाहेर सांगायच्या नसतात, पण कधी कधी सांगितलं नाही तर मोठेपण देखील लोकांना कळत नाही आणि म्हणून मी प्रफुल्लभाईंचं अतिशय मनापासून या निमित्ताने अभिनंदन करतो. आमचे परिणय फुके देखील माझ्याकडे आले होते, म्हणाले नाना पटोले लढत असतील तर मला लढायचं आहे. अरे म्हटलं बाबा मागच्या वेळेस तुम्ही लढला, पुढे लढाल, तुम्हाला काही सगळीकडे नाना पटोलेच दिसतात का. मला नाही, नाना पटोले असतील तर माझी लढायची तयारी आहे. त्यांना म्हटलं नाना पटोले काही लढत नाही आणि तुमचं दिल्लीत काही काम नाही, तुमचं महाराष्ट्रामध्ये काम आहे, सगळेच दिल्लीला गेले तर महाराष्ट्र कोण सांभाळणार आहे, त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रात थांबा, तुम्हाला महाराष्ट्रात योग्य काम आम्ही देऊ. आता दिल्लीला पुन्हा एकदा आपल्या सुनील भाऊलाच जाऊ द्या, त्यांना 5 वर्षाचा दिल्लीचा सराव झालेला आहे. आता दिल्ली त्यांच्या पतीने पडलेली आहे, आता दिल्लीची हवा त्यांना मानवलेली आहे आणि भंडारा गोंदियामध्ये दिल्लीतनं काय आणायचं